कशी झाली मीटिंग? एक नंबर. आशू आजारी आहे ना, ते माझ्या पथ्यावरच पडलंय. भाऊ आणि काका असताना सुद्धा प्रेझेंटेशन मीच दिलं. भाऊ आणि काका काय म्हणाले? काय म्हणणार, माझं कौतुक करायला शब्दच नव्हते त्यांच्याकडे. ते आलेत का घरी? नाही नाही, ते डायरेक्ट ऑफिसला गेले, काहीतरी काम आहे त्यांचं. ते म्हणाले तू घरी जा. काय ग, घरात सगळं ओके ना? म्हणजे आशूची तब्येत? नाही नाही, त्याला बरं नाही वाटत आहे, अजून झोपलाय तो. त्याचीच काळजी करतेस की काय? मलेरिया झालाय त्याला फक्त, असं डॉक्टर म्हणाले. त्यात कसली आली काळजी? आता आई समोर आल्यावर थोडासा चेहरा पाडायचा, रडून दाखवायचं, झालं. तेही बरोबर आहे म्हणा. नाही पण काहीतरी विचार नक्की चाललाय. शिवाला घरातून हकलवून देण्याचा विचार कर. किटू डार्लिंग, आता त्याची आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. शिवा स्वतःच्याच हाताने ते करणार आहे. ते आहेच, पण आता ही वेळ चांगली आहे सुहास. आधीच आई तिच्यावर एवढी चिडली आहे. फक्त आपण अजून भांडण लावून दिलं ना, मग त्या शिवाचा पत्ता कायमचा कट होईल. पण तू काही ठरवलंयस? त्याचाच विचार करते. आई, आशूला बरं व्हायला अजून 2-3 आठवडे तरी जातील ना? कीर्ती, कधीतरी चांगलं बोलशील? अगं मी प्रॅक्टिकल बोलते. आता मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? मलेरिया असू शकतो. म्हणजे आता टेस्ट होणार, रिपोर्ट येणार, मलेरिया डिटेक्ट होणार, त्यानंतर डोस सुरू होणार. आणि आशूला किती विकनेस येतो तुला माहिती आहे ना? त्यातून रिकवर व्हायला त्याला 2-3 आठवडे आरामात लागतील. म्हणजे तुला कळतंय ना, तुझ्याकडे 2-3 आठवड्यांचा वेळ आहे. वेळ? कशासाठी? आता कशासाठी? अगं अगं संधी आहे तुझ्याकडे. लवकरात लवकर त्या शिवाला या घरातून हकलवून लाव कायमच. आणि मला वाटतंय आशूच्या नवीन आयुष्याची सुरुवात इथूनच होईल कदाचित. कीर्ती, काहीही बोलतेस ना तू. हो, पण खरं तेच बोलते ना आई. मला सांग, आपला आशू कुणामुळे आजारी पडलाय? तिच्यामुळे. समजा आशूचं उद्या काहीतरी बरं वाईट झालं तर कुणाला दोष देणारच का? आणि तेव्हा त्या मुलीला दोष देऊन काही उपयोग होणार आहे? त्यामुळे आत्ताच वेळ आहे तुझ्याकडे. नाहीतर ती शिवा आपल्या आशूला बरोबर गुंडाळेल. ए थांब. काय ग, आईने काहीच सांगितलेलं ऐकायचं नाही असं ठरवलंयस का तू? मी आशूसाठी खिचडी करून आणली होती. माझ्या मुलासाठी मी केली असती खिचडी. तू कशासाठी केलीस? सीताई प्लीज, अहो असं काय करता? तू काय माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर टाकायचा प्रयत्न करतेस? मी असं होऊ देणार नाही. जानी, ऐकलं नाहीस का? निघायचं. तेव्हा आशू, आशू, आशू काय होतंय? हा बोल, मी आले, बोल, काय होतंय? आशू हे बघ, मी खायला आणलं तुझ्यासाठी, ये. हळू हळू ये. कसं वाटतं तुला? हे घे, मी खायला करून आणलं तुझ्यासाठी खिचडी. नको. असं काय करतो? खाऊन घे, बरं बरं वाटतं. ए, तुला हा आगाऊपणा करायचा नाही असं सांगितलंय आईने. कीर्ती, आता त्याने खाणं महत्वाचं आहे. अगं पण खाऊ दे त्याला. हे बघ, जे काही झालं ते शिवाची चूक नाही आहे. अगं मीच तिला म्हटलं आपण गच्चीत झोपूया, मीच तिला
तिथे घेऊन गेलो. मी नाही ऐकलं तिचं. ती मला सांगत होती खाली जाऊ, मी नाही ऐकलं. आशू, तू म्हणला असशील झोपायचंय बाहेर म्हणून, पण असं तू कधी केलंयस का? मग ही कल्पना तुझ्या डोक्यात कुठून आली? कोणामुळे? माझ्यामुळे. आई ऐक ना. बस, काही बोलायची गरज नाहीये. खाऊन घे. ऐक, आय एम रिअली सॉरी. तुला एवढा ओरडा बसला माझ्यामुळे. तू आईचं मन जिंकायचा प्रयत्न करतेस आणि माझ्यामुळे. हे बघ, तू आता ना शांत हो जरा. पण माझ्यामुळे तुझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं ना. हे बघ, तू आता बरं होणं जास्त महत्वाचं आहे. बाकी कसला विचार नको करू. बरं हे घे, खा. बस मला. खा बरं. नाही, मी आराम करतो. मला खा. हे घ्या. रिपोर्ट मी हा. बघू का? आले रिपोर्ट्स? होय, काय जेवण आलं? काय असणार आहे त्या रिपोर्ट मध्ये? एवढे डास चावलेत, मलेरियाच असणार. डॉक्टर सुद्धा म्हणाले होते ना. कीर्ती थांब, रिपोर्ट्स आले आहेत ना, बघूया ना आपण. थांब जरा. काकू अगं, एवढी थंडी भरून आली होती त्याला. मी सांगते ना मलेरिया आहे. झालं तुमच्या शंका उपस्थित करून? आलेत ना रिपोर्ट? वहिनी, उगाच आपण शिवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. निगेटिव्ह आहे रिपोर्ट. काहीच नाहीये त्याला मलेरिया. नाही आहे. नाहीये. कसा आहे आता आशू? बरं आहे आता, आराम करतो. शिवा, तू आशूची खूप चांगली काळजी घेतलीस हं, म्हणून तो लगेच बरा झाला. नाही भाऊ, मी नाही. उलट सीताई पूर्ण वेळ त्याच्या शेजारी बसून होत्या. पूर्ण वेळ. अगं हो, पण तू पण तर काळजी घेतलीस ना. काढा बनवलास, तो दिलास. तो काढा मी फेकून दिलाय हे जर यांना कळलं तर हे लोक मलाच लेक्चर द्यायला लागतील आणि पुन्हा या शिवाला सिंपती मिळेल. त्यापेक्षा काय म्हणत होतीस काढ्याचं? त्या काढ्यामुळे काही झालेलं नाहीये. मी तिला आशूसाठी सूप बनवायला सांगितलं होतं, त्यामुळे आशूला बरं वाटलं. काय ना, माझ्यासाठी आशू बरा होणं महत्वाचं आहे. मग ते सूप पिऊन असो किंवा काढा पिऊ. अरे, एवढी मेहनत घेतलीस तू, तेही होईलच की. उर्मिला, आशूचं जेवण मी बनवणार आहे. मला रिस्क नाही घ्यायची आहे कुठली, आणि वाद नकोय हा मला. सीताईच जेवण करतील. त्यांना बाकी कुठल्याच कामाचं प्रेशर देऊया नको. जे काही काम असेल ना, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सगळी मदत करते. हा, शिवा, कुठल्या मातीची बनली आहेस ग तू? एवढं सगळं आजूबाजूला घडत असताना सुद्धा एवढा समजूतदारपणा येतो कुठून? समजावणाऱ्याचा हात डोक्यावर असेल ना, तर सगळं नीट होतं. भाऊ, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर किती शांतपणे सोल्युशन काढता. तसाच प्रयत्न करते मी, बाकी काही नाही. करेक्ट. एक न एक दिवस तू तुझ्या आणि सीताच्या नात्यामधल्या अंतरावर सुद्धा तोडगं नक्की काढशील. शिवा, आता आशू बरा आहे. जरा मलेरियाची काळजी होती, पण त्याचे रिपोर्ट्स आता आले आहेत आणि चांगले आहेत ते. मग आता कसला विचार चाललाय? काय काळजी आहे? भाऊ, मला ना आणखीन एका गोष्टीचं टेन्शन आहे. ऐक ना, बस. शेवटचं आहे. आई अगं, पिऊन टाक ना. हा, लहान मुलासारखं नको करू. चल, गुड.
चला औषध घेऊन टाकूया. औषध घेणं गरजेचं आहे का? बरं व्हायचं नाहीये लवकर? मला गोळ्या नाही घ्यायच्या. आशू, एक प्रश्न विचारू? विचार ना. खरं खरं उत्तर देशील? तुला जे विचारायचंय ते शिवाबद्दल आहे, राईट? हे बघ, शिवा जे काही करतेय ना ते सगळं मनापासून करते, तुझं मन जिंकायला. त्यात तिचा काही असा दुसरा कुठला विचार नाहीये, जेन्युइनली करते. प्रश्न हा आहे की तिने तुझं मन जिंकलंय का? तू शिवाच्या प्रेमात पडलायस का रे? भाऊ, मला ना सीताईंची सून होऊन त्यांना प्रेमात पाडायचंय, त्यांना आपलंसं करायचंय, त्यांना खुश ठेवायचंय. खरंच मी काही करायला गेले ना तर ते बरोबर होतं असं वाटतं आणि सगळं उलट माझ्यावर फिरतं. मला हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे बाजूला काढून खरंच त्यांचं मन जिंकायचं. मला कळत नाहीये मी काय करायला पाहिजे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. म्हणजे द्यायचं नाहीये की मी आता गृहीत धरायचंय की आता तू शिवाच्या प्रेमात? काही असं काही नाहीये. पण आशू, तुझं वागणं नाहीये रे तसं. असं काय वागलोय मी? हेच वेळोवेळी तिची बाजू घेणं, सारखे तिच्याबरोबर काहीतरी पराक्रम करणं, सगळ्या प्लॅन्स मध्ये तिच्या सहभागी असतोस तू हल्ली. असतो ना, असतो मी. कारण आम्ही लग्न आधीपासून मित्र आहोत. आमची मैत्री कायम आहे अजून. नाही, मला तुमच्या मैत्रीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. असेल ती तुझी मैत्री. बायको नाही रे आशू. आई, अगं ती सुद्धा माझी काळजी करते. काल रात्री जेव्हा तुला इथे झोप लागली तेव्हा ती इथे बसली होती माझ्या शेजारी रात्रभर. पण तुझ्या या आजारपणाला तीच कुठेतरी जबाबदार आहे ना. अरे तू लाख म्हणला असशील, हट्ट केला असशील, पण ती तुला समजावण्यात कमी पडली की नाही? त्यामुळे तू काही बोलूच नकोस माझ्याशी. शिवा, तू जे प्रयत्न करतेस ना ते चालू ठेव. तुला खरं सांगू, सीता चांगली आहे, ती वाईट नाहीये, पण तिच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या आहेत आणि म्हणून हा वेळ लागतो. पण एकदा सीताला तुझं मन कळलं, तू कळलीस, त्याबद्दल खात्री पटली, तर मग बघ सगळं सुरळीत होईल. हा, पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. हे बघ आशू, तुझ्यासाठी मग ऐक ना माझं तू. हो आई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? काय करतोय? काम करतोय. अगं अरे मला माहितीये तू काम करतोय, पण आजारी असताना कशाला काम करतोय? अगं आता मला बरं आहे. आय एम परफेक्टली फाईन. हो का? सीताई केवढी काळजी करत असतात तुझी, काही बोलतोस? आणि ती उगाचच काळजी करते अगं. ए, आई कधीच उगाच काळजी करत नाही. बरं ऐक ना, हे घे, नूडल्स केलेत तुझ्या आवडीचे. अरे वा, कमाल, क्या बात आहे शिवा. थँक्स. तुला माहितीये का, मी किती किती गोष्टींना थँक्यू म्हणू आता. असं झालंय मला. अरे थँक्यू का बोलायचंय? मग अगं माझा ताप उतरला तुझ्यामुळे. मग थँक्यू काय? थँक्यू काय? तुला माहितीये, मला एकदा ताप आला की आठवडा ताप कमी होत नाही. आणि आता का कोण जाणे माझा ताप एवढा लगेच बरा झाला. थँक्यू. पागल, मग त्यासाठी थँक्यू काय बोलतो? मग म्हटलं तर पाहिजे ना काहीतरी.
हा मग आता बघू मी मस्त नूडल्स. अगं आई सीताई या ना तुम्ही बसा. तू पोहे केलेस? पोहे आणले होते तुला आवडतात म्हणून. नाही का दे मला मी खाणार. हा. अरे पण आता दोन्ही कसं खाणार तू? अगं आई तुझ्या हातचे पोहे म्हणजे लाजवाबच ना. आणि तू एवढं प्रेमाने करून आणलंयस माझ्यासाठी तर मी खाणार. पण नक्की आधी कुठलं खाशील? म्हणजे आईने दिलेलं की मैत्रिणीने? खरं सांगायचं तर मला दोन्ही आवडेल खायला आणि मी दोन्ही खाणार आहे. पण असं कसं होऊ शकतं? कारण मला दोन्ही आवडतात आणि हे दोन्ही खाऊ शकतो मी. पण तुला जे जास्त आवडतं तेच आधी खाशील ना? हा मग कोणतं जास्त आवडलं? पोहे 1 नंबर झाले असतील है ना आशू? दोन्ही एक नंबर आहे आणि दोन्ही खाणार आहे मी. ओके फक्त मला तुम्हाला दोघींना एवढंच सांगायचं आहे की आता मला पूर्णपणे बरं वाटतंय. सो माझी काळजी करणं बंद करा. ते तू सांगू नको हं? म्हणजे हा तू नको ठरवते. बरोबर बोलतायत सीताई. ते सासू सुना आम्ही बघून घेऊ. हा चला सीताई तुम्ही अरे चला. ही अरे तुम्ही ऐक माझं मी काय कुठून आली लोक. चला कमाल कॉम्बिनेशन आहे पोहे आणि नूडल्स. काय वंदना ताई, कशा आहात? मी बरी आहे. हा बरं तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. अहो राहू दे. मग चहा टाकते. अहो नको नको राहू दे. अहो असं कसं, चहा तरी घ्या. हा बरं सगळं व्यवस्थित ना? हो व्यवस्थितच म्हणायचं. हे काय तुम्ही घरी एकट्याच आहात का? नाही का? नाही वाती तुम्हीच वळताय म्हणून विचारलं. सासूबाई कुठे गेल्या? आई देवळात गेलेत. हो का? अहो पण मी आता देवळासमोरूनच आले, मला नाही दिसल्या. अहो आजकाल त्यांच्या तिकडे खूप मैत्रिणी झाले, मग त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसतात, नाहीतर मग फिरून येतात, पाय मोकळे करायला जातात. आता वय झालंय ना, करतात पाय मोकळे तर करू द्या म्हणून म्हटलं जाऊ दे. हो हे खरंय. बरं तुम्ही बसा, मी जरा आतली कामं आवरते. हा नाही नाही तुम्ही करा तुमची कामं, मी निघते. नक्कीच काहीतरी गडबड दिसते. आशू हा अरे दार उघड ना. एक काम करते का शिवा, जरा थोडा वेळ बाहेर थांब ना. का? अगं मी सांगतोय ऐक ना, जरा थोडा वेळ बाहेर थांब. अरे पण तू काय करतोय? शिवा हट्टीपणा करू नकोस, बाहेर थांब बरं. अरे आशू दार उघड बरं, नाही तर मी धक्का मारून आत ये ना. ते का तुझ्या आज्याच्या सिनेमातलं दार आहे का धक्का देऊन तोडायला? अरे पण तू काय करतोय ते तरी सांग ना. असं काय करतो? दार उघड. शिवा तू हट्टीपणा करू नकोस बर का. तुला आईने सांगितलं खोलीत यायचं नाही, तिचं ऐकलंस ना, मग माझं पण ऐक जरा. ठीक आहे तुला बघते मी. दार उघड मग बघते तुला. हा दाखव. आशू खूप वेळ झाला, दार उघड बरं, कुणीतरी येईल आता. बघू दे मग. अरे असं काय करतो आशू?
आशू उघड ना यार. आता फक्त 1च मिनिट. हे 1-1 मिनिट करून ना 10 मिनिटं झालीत आता. उघड ना तर उघड ना यार दार. आशू